दक्षिण दिशेकडे मुख करून जेवायला बसत जाऊ नका. काही काही दक्षिणेकडे तोंड करून जेवायला बसतात. जेवणासाठी फक्त दोन दिशा दिलेल्या आहेत. एक तर पूर्वेकडे तोंड करून बसावं, नाहीतर दुसरी गोष्ट पश्चिमेकडे तोंड करून बसावं. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जर तोंड करून आपण जर जेवायला बसलो तर 100% मला असं वाटतं की त्या ठिकाणी आपल्याला आजार लागतात. दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करून बसू नका जेवायला. का बरं? पश्चिमेकडे जेवढी जेवढी माणसं तोंड करून जेवायला बसतात तेवढ्यांच्या पाठीमागे रोग लागत असतात. आणि दक्षिणेच्याकडे तोंड करून बसलोत की सगळं आपण जे जेवण करतो ते मात्र त्या ठिकाणी पिशाच्या योनीला जात असतं. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहेत, म्हणून तिकडे तोंड करून कधी जेवायला बसायचं नाही. जेवायला बसण्याची दोनच ठिकाणं आहेत. एक तर उत्तरेकडे तोंड करून बसा आणि दुसरी गोष्ट पूर्वेकडे तोंड करून बसा. याने काय होतं? आपलं भाग्य खराब होत नाही. पूर्व दिशेला जर तुम्ही तोंड करून जेवायला बसत असाल तर तुमच्या जीवनामध्ये आयु म्हणजे आयुष्य वाढत जातं. आणि उत्तरेकडे जर तुम्ही तोंड करून बसत असाल तर तुमच्या जीवनात मध्ये यश प्राप्त होत असतं. म्हणून कुठून कुठे बसायचं, कुठून कुठे नाही बसायचं हे फक्त लक्षपूर्वक ऐका. मी आज का सांगितलं माहितीये का? आज फार पवित्र दिवस आहे आणि मला असं वाटतं आज तुम्हाला काहीतरी नेता आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला याची माहिती दिली. आता तर उद्या ग्रहण आहेत, बरोबर आहे की नाही? उद्या बरोबर विचार जर केला तर ग्रहणाची वेळ सांगितली. सुतक कधी लागतं ऐका. उद्या 3 मार्च 2026 या वेळेमध्ये आपलं सुतक जे लागतंय ते मात्र 6:21 ती सुरू होत आहेत आणि संपूर्ण 12 घंटे ते चालू राहणार आहेत. आपल्याकडे जास्त वेळ दिसणार नाही, आपल्याकडे फक्त 20 मिनिटं दिसणार आहेत. पण दिवसभर त्या ग्रहणाचं पालन आपल्याला करायचं आहे. तुमच्यामध्ये कोणी जर मात्र त्या ठिकाणी प्रेग्नेंट असेल, गर्भवती महिला असेल तर तिने त्याचं पालन करायचं आहे. त्याचं पालन करायचं म्हणजे काही कापायचं नाही, काही ते तर सगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तेवढा जो काळ आहे तेवढा काळ तुम्ही परमार्थात घाला. 6:30च्या आत जर स्वयंपाक करता आला तर उत्तम होईल. आणि स्वयंपाक जर केला आणि 12 तास तुम्हाला तुमच्याकडे असतात, पण 12 तास जर समजा आपण नाही काही ग्रहण केलं तर उत्तम. काही वाटलं खावं तर थोडं पाकं खाऊ शकतो, पण तुळशीची पानं आत्ताच खुडून ठेवा घरी गेल्याच्या नंतर. कारण 6:30च्या नंतर आपल्याला तुळशीचं पान खुडता येत नाही. म्हणून सगळ्या अन्न पदार्थांमध्ये ते तुळशीचं पान त्या ठिकाणी टाकायचं आहे. काही अडचण असेल तर 100% मी इथेच आहे, मला भेटा. परंतु मला जेवढं माहिती आहे आणि मला वाटतं तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून कालपर्यंत आपण सगळेजण पाहत होतो भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्माचा दिवस अत्यंत आनंदाने आपण सर्वांनी साजरा केला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि तो भगवान परमात्मा जन्माला आलात महाराज. गोकुळामध्ये इतका आनंद की त्या आनंदाला अजिबात पारावार नाही, एवढा आनंद होता. आणि आनंद असल्या कारणानं यशोदा मैया तर फार आनंदी झाली होती महाराज. यशोदे मैयाला खूप आनंद झाला होता. नंदबाबाचं घर मात्र त्या ठिकाणी गोकुळ झालं होतं. त्या गोकुळामध्ये माझा परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर अत्यंत सुंदर वातावरण तिथं तयार झालं. भगवान परमात्मे जन्माला आले आणि कंसाला कळालं की मला मारणारा जन्माला आलाय. कंसाला कळालं मला मारणारा जन्माला आलाय. कंसाने मात्र संपूर्ण